नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नजरेसमोर ठेवून अभ्यास करत आहेत, तयारी करत आहेत, अशा विद्यार्थी मित्रांनी जीएस ची तयारी करत असताना यूपीएससी चे मागील वर्षांचे क्वेश्चन पेपर नजरेसमोर ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात का हे देखील त्यांनी या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि म्हणूनच आजच्या या लेक्चर्स मध्ये आपण यूपीएससी ने मागील वर्षांमध्ये जे काही प्रश्न घेतलेले आहेत, खास करून इतिहास GS1 मध्ये, तर त्या प्रश्नांची उत्तरं ही कशा पद्धतीने लिहिली पाहिजे, कोणकोणते महत्त्वाचे कंटेंट त्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा त्या उत्तरपत्रिकेमध्ये आले पाहिजे, या संदर्भातील माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे। तर जे विद्यार्थी 25 ची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी हे लेक्चर जरूर या ठिकाणी पाहून घ्या। आता पहा, एक प्रश्न विचारला गेला, प्रश्न आहे यूपीएससी 2021 या वर्षाचा। या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे ते नीट समजून घ्या। यंग बंगाल आणि ब्राह्मण समाजाच्या विशेष संदर्भाने भारतातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा उदय आणि विकास रेखांकित करा, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि लक्षात घ्या, हा प्रश्न तुम्हाला 150 शब्दामध्ये या ठिकाणी लिहायचा आहे। मुद्दा नीट समजून घ्या। आता 150 शब्दामध्ये हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। तर या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचे कीवर्ड्स कुठले आहेत ते आपण काढून ठेवणं गरजेचं आहे। कारण लक्षात घ्या, यूपीएससी चे प्रश्न किंवा कोणताही प्रश्न जर आपण पाहिला तर प्रश्न समजला की उत्तर लिहिता येतं आणि उत्तर पूर्ण लिहिलं की मार्क मिळतात, अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे। आणि त्यामुळे प्रश्न काय आहे तो नीट समजून घेणं गरजेचं आहे। म्हणून या प्रश्नातील कीवर्ड्स कोणते आहेत ते आधी आपण इथे समजणं गरजेचं आहे। जसं की यंग कीवर्ड्स या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ब्राह्मण समाज हा एक महत्त्वाचा कीवर्ड आहे। तर ब्राह्मण समाज आणि यंग बंगाल यांच्या विशेष संदर्भाने आपल्याला लिखाण करायचंय। काय तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचा उदय आणि त्याचबरोबर याचा विकास हा रेखांकित या ठिकाणी करायचा आहे। म्हणजे नीट समजून घ्यायचं आहे की आपल्या उत्तरामध्ये यंग बंगाल आणि ब्राह्मण समाजाचं कार्य, त्यांचं योगदान या ठिकाणी आलं पाहिजे। कारण इथं सांगितलंय विशेष संदर्भानं आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा उदय कसा झाला आणि त्याचा विकास कसा झाला, या पद्धतीनं इथे या ठिकाणी तुम्हाला चर्चा करायची आहे, रेखांकित करा असं इथं म्हटलेलं आहे। लक्षात ठेवा तुम्ही, किंवा या प्रकारचा मुद्दा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की भारतात ज्या काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी झाल्या, तर त्या सुधारणा चळवळी झाल्या त्या पाश्चिमात्यांच्या प्रभावामुळे या ठिकाणी झाल्या। पाश्चिमात्य लोकांनी भारतावर अधिराज्य गाजवत असताना भारतीय समाजातील गुणदोष जे आहे हे समाजापर्यंत या ठिकाणी मांडले। भारतीय समाजाच्या समस्या काय नेमक्या होत्या तर त्या समाजापुढे या ठिकाणी मांडल्या आणि त्यामुळे भारतीय तरुणांना किंवा भारतीय लोकांना आपल्या धर्मातही सुधारणा घडवून आणणं गरजेचं आहे, समाजातील समस्यांमध्ये सुधारणा घडवून गरजेचं आहे, या प्रकारचा विचार या लोकांमध्ये या ठिकाणी आला। तर भारताच्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये 2 वर्ग या ठिकाणी कार्य करत होते। एक वर्ग होता की जो वर्ग पाश्चिमात्य संस्कृतीनं, पाश्चिमात्य शिक्षणानं, आधुनिक शिक्षण ज्याला आपण म्हणतो त्या शिक्षणाने प्रभावित झालेला होता आणि हिंदू धर्मातील खास करून दोष या ठिकाणी ते दूर करण्याचा प्रयत्न करत होते। तर दुसरा एक वर्ग या ठिकाणी होता की जो वर्ग पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापेक्षा हिंदू धर्मातील प्राचीन संस्कृती आणि परंपरा जी एक वैभवशाली परंपरा राहिलेली आहे, त्या वैभवशाली परंपरेचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करून भारतीय समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता। असे 2 महत्त्वाचे वर्ग भारतीय समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काम करत होते। हा पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। आणि म्हणून मग सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचा उगम कसा झाला ते तुम्हाला इथे या ठिकाणी पहिल्याच पॅराग्राफमध्ये तो या ठिकाणी मांडणं हे खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला सुरुवात जी आहे ही सुरुवातीचा पॅराग्राफ हा काय खूप मोठा असला पाहिजे असं नाहीये, 4 ते 5 ओळींचाच असला पाहिजे। मात्र या 4 ते 5 ओळींमध्ये असं लिहिलं पाहिजे की ज्यातून संपूर्ण उत्तराचा अर्थ तुमचा पहिला पॅराग्राफ मध्ये या ठिकाणी दिसून आला पाहिजे। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा, सेकंड पॅराग्राफ लिहित असताना आपल्याला साहजिकच ब्राह्मण समाज आणि त्याचबरोबर या यंग बंगाल बद्दल माहिती देणं गरजेचं आहे। जसं की यंग बंगाल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती असेल की हेनरी विवियन डेरेजिओ जे आहे, हेनरी विवियन डेरेजिओ
तर यांनी हे एक महत्त्वाचं संघटन या ठिकाणी स्थापन केलं होतं। आता हे हेनरी विवियन डेरोजिओ हे कोण होते, तर हे हिंदू कॉलेजमध्ये एक प्राध्यापक या ठिकाणी होते आणि या हिंदू कॉलेजच्या या प्राध्यापकानं सन 1828 ला यंग बंगाल या नावाचं संघटन हे या ठिकाणी सुरू केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं। याचं आधीचं नाव होतं अकॅडमिक असोसिएशन। मुद्दा नीट समजून घ्या, हे यंग बंगाल हा एक प्रकारचा वादविवाद क्लब होता, हा एक प्रकारचा डिबेट क्लब या ठिकाणी होता। यामध्ये बंगाल प्रांतातील खास करून हिंदू कॉलेजमधले जे कोण विद्यार्थी होते हे इथे एकत्र येत होते आणि समाजातील विविध समस्यांवर ते या ठिकाणी वादविवाद चर्चा या ठिकाणी करत होते, अशा प्रकारे या ठिकाणी पाहायला भेटतं। हेनरी विवियन डेरोजिओनी काय केलं, तर हेनरी विवियन डेरोजिओनी या बंगाली तरुणांमध्ये राष्ट्रवाद जो आहे तो त्या राष्ट्रवादाचं बीजारोपण केल्याचं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। मग या भारतीय राष्ट्रवादाचं बीजारोपण करताना या हेनरी विवियन डेरोजिओनी काय भूमिका मांडली, तर यानं या ठिकाणी भारतीय तरुणांना सांगितलं की तुम्ही तर्कवादी या ठिकाणी बना, तर्क करायला या ठिकाणी शिका। त्याचबरोबर याने या ठिकाणी सांगितलं की तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी या ठिकाणी बना। बुद्धिप्रामाण्यवाद जो आहे तर हा बुद्धिप्रामाण्यवादावर तुम्ही या ठिकाणी विश्वास या ठिकाणी ठेवा, म्हणजे तर्कवादी बना। तर्कवाद, बुद्धिप्रामाण्यवाद या सर्व गोष्टींची शिकवण यांनी या ठिकाणी दिली। आपल्या बुद्धीला जे पटेल त्यावरच विश्वास या ठिकाणी ठेवा। भारतीय समाजामध्ये असणाऱ्या समस्या दूर करण्याची जबाबदारी ही भारतीय तरुणांची या ठिकाणी आहे। हे बाहेरचे किंवा विदेशी लोक येऊन तुमच्या समाजात सुधारणा घडवू शकत नाही, तर तुम्हाला धर्मामध्ये सुधारणा जबाबदारी ही तुमचीच या ठिकाणी आहे। या प्रकारची भूमिका या विशेष म्हणजे यानं भारतीय समस्या निराकरण करत असताना न्यायालयीन लढे आपण लढवले पाहिजे या प्रकारची भूमिका देखील यांनी इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं। म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे, न्यायालयीन लढा लक्षात घ्या। तर आपल्या समाजामध्ये सुधारणा घडवत असताना आपल्याला आंदोलन वगैरे करण्यापेक्षा न्यायालयीन लढे दिले पाहिजे या प्रकारची भूमिका यांनी इथे या ठिकाणी मांडल्याचं दिसतं। आणि म्हणून न्यायालयावर विश्वास ठेवून तुम्ही या ठिकाणी सुधारणा घडवून आणा, कायदे निर्माण करा या प्रकारची भूमिका हेनरी विवियन डेरोजिओ आपल्या तरुणांमध्ये निर्माण करतायत असं एकंदरीत दिसून येतं। आता पहा, पुढे आपल्याला पाहायला भेटतं की या यंग बंगालच्या सोबतच भारतामध्ये एक महत्त्वाचं संघटन या काळामध्ये सुरू झालं होतं, ते म्हणजे ब्राह्मो समाजाचं संघटन सुरू झालं होतं। आता हा जो ब्राह्मो समाज होता हा साहजिकच आपल्या सर्वांना माहिती आहे, सन 1828 ला बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन राय जे आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा ब्राह्मो समाज इथे या ठिकाणी काम करत होता। आता या ब्राह्मो समाजानं काय भूमिका घेतली, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीत या ठिकाणी काम करत असताना तर साहजिकच यांनी एकेश्वरवाद जो आहे तर त्या एकेश्वरवादाचा स्वीकार या ठिकाणी केला। याचबरोबर पाश्चिमात्य आणि युरोपियन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी केला। समन्वय जो आहे म्हणजे पाश्चिमात्य आणि त्याचबरोबर पूर्वेकडचे राष्ट्र, पश्चिमेकडचे आणि पूर्वेकडचे राष्ट्र, तिथली संस्कृती यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। हिंदू धर्मामध्ये अनेक धर्मांचा अध्ययन करून चांगल्या बाबींचा समावेश करा या प्रकारची भूमिका ही ब्राह्मो समाजानं इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। आणि त्याचबरोबर या ब्राह्मो समाजाच्या प्रयत्नातून या ठिकाणी सती प्रथेचा कायदा जो आहे, सती प्रथा प्रतिबंधक कायदा हा सन 1828 साली बंगाल प्रांतामध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता बघा, यामध्ये उदय कसा झाला हे आपण या ठिकाणी सांगितलं। यंग बंगालमध्ये हेनरी विवियन डेरोजिओच्या प्रेरणेमुळे कशा पद्धतीने उदय झाला, तर्कवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, न्यायालयीन लढे या ठिकाणी लढवून आपण या ठिकाणी धर्म समाजात सुधारणा घडवून आणली पाहिजे या प्रकारचा विचार त्यांनी मांडला। आणि त्यातून मग ब्राह्मो समाजानं पण एकेश्वरवादाचा स्वीकार केला। मूर्तीपूजा जी आहे तर त्या मूर्तीपूजेला या ठिकाणी त्यांनी नकार या ठिकाणी वाद जो आहे, जाती व्यवस्था जी आहे, चातुर्वर्ण व्यवस्था आहे त्यांचा विरोध यांनी या ठिकाणी केला। आणि अशा प्रकारे तरुणांमध्ये एक नव चेतना निर्माण करत असताना या ठिकाणी सती प्रथा प्रतिबंधक कायदा निर्माण करण्यात आला असं एकंदरीत दिसून येतं। आता इथून पुढे आपला विकासाला सुरुवात या ठिकाणी होती, म्हणजे चळवळीचा विकास कसा झाला।
कायदा इथं बनला गेला। त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे विधवा पुनर्विवाह जो आहे, तर हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा या ठिकाणी इथं ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहे यांच्या माध्यमातून 1856 साली इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। पुढे आपल्याला हे पण माहिती असणं गरजेचं आहे की ब्राह्मण समाजाच्याच प्रतिनिधींनी खास करून केशवचंद्र सेन यांनी एक महत्वाचा या ठिकाणी यांच्या प्रेरणेमुळे एक महत्वाचा कायदा या ठिकाणी बनला, द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट या नावाचा। द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा जो कायदा 1872 ला या ठिकाणी बनला गेला, तर या नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्टच्या माध्यमातून मुलीचं विवाह योग्य वय हे 14 वर्ष आणि आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना मान्यता या प्रकारचे मुद्दे इथे या ठिकाणी आणले गेल्याचं एकंदरीत दिसतं। म्हणजे स्त्रियांचं जे काही विवाह योग्य वय जे आहे ते वाढवलं गेलं पाहिजे यासाठी देखील ब्राह्मण समाजानं विशेष या ठिकाणी प्रयत्न केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं आणि त्यातूनच दी बॉम्बे नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्टची स्थापना या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की बालविवाहांना विरोध या ठिकाणी आहे, स्त्री शिक्षण जे आहे त्या स्त्री शिक्षणाचा पुरस्कार या ठिकाणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला। तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या हेनरी विवेन डेरोजिओ यांच्या यंग बंगाल या संघटनेतून आणि त्याचबरोबर राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मण समाज या संघटनेतून निर्माण झाले। तर हे सगळे मुद्दे आपल्याला बघा खूप जास्त शब्दात नाही, फक्त 150 शब्दामध्ये मांडायचं आणि म्हणून मग लिहिण्यासारखं खूप आहे या विषयामध्ये, मात्र आपल्याला शब्द मर्यादा असल्यामुळं काही मोजकेच शब्द आपल्याला इथं वापरायचे आहेत आणि कमी शब्दामध्ये जास्त इफेक्टिव्ह आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी लिहिता येणं गरजेचं आहे। आणि मग तुम्ही मग यामध्ये म्हणू शकता की हेनरी विवेन त्यामुळे यांना या ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी म्हणून देखील या ठिकाणी संबोधलं जातं आणि त्याचबरोबर राजाराम मोहन राय यांना अ फादर ऑफ इंडियन रेनेसान्स म्हणजे भारतीय पुनर्जागरणाचे या ठिकाणी पितामह म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं। याच कारणामुळे असं म्हणून तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचा शेवट देखील या ठिकाणी करू शकता। म्हणजे काय मला म्हणायचं बघा की आपलं जे काय आन्सर आहे हे आन्सर हे आपलं उत्तर जे आहे हे 4 पॅराग्राफ मध्ये आपलं समाप्त झालं पाहिजे या सगळ्या प्रश्नांमध्ये। जसं की पहिला पॅराग्राफ जो आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ निर्माण झाली त्याला काय पार्श्वभूमी होती ते आपल्याला इथं मांडावं लागेल। दुसरा पॅराग्राफ मध्ये यंग बंगालचं हेनरी विवेन डेरोजिओचं कार्य, तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये ब्राह्मण समाज राजाराम मोहन राय आणि त्यानंतरच्या सुधारकांच्या कार्य जे ब्राह्मण समाज करून सती प्रथा प्रतिबंध कायदा 1828, विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856 आणि त्याचबरोबर दी नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट जो आहे तो या ठिकाणी 1872चा। तर हे सगळे मांडावं लागेल आणि त्याचबरोबर प्रौढ विवाह पद्धती, बालविवाहाला विरोध, याचबरोबर विधवा पुनर्विवाहासाठी विशेष प्रयत्न, स्त्री शिक्षण, जाती व्यवस्था निर्मूलनासाठी प्रयत्न, हे सगळे मुद्दे आपल्या सेकंड थर्ड पॅराग्राफ मध्ये मांडायचे। आणि मग शेवटचा जो पॅराग्राफ आहे जो तुम्हाला सारांश आहे, तुमचा संपूर्ण उत्तराचा सारांश आहे, पण त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की यंग बंगाल आणि ब्राह्मण समाजानं भारतीय सामाजिक सुधारणामध्ये जी महत्त्वाची कामगिरी बजावली त्याचमुळे या ठिकाणी या संघटनेमुळे भारतात सामाजिक सुधारणा घडवून आल्या गेल्या। किंवा असंही तुम्ही या ठिकाणी करू शकता की हेनरी विवेन डेरोजिओ यांनी टू इंडिया माय नेटिव्ह लँड या नावाचा काव्यसंग्रह लिहून भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रवादाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला, म्हणून यांना पहिले भारतीय राष्ट्रवादी कवी म्हणून संबोधलं जातं। तर भारतीय पुनर्जागरणाचे पितामह म्हणून राजाराम मोहन राय यांना या ठिकाणी संबोधलं गेलं। अशा प्रकारचा शेवट करू शकता आणि त्या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करू शकता। तर लक्षात घ्या, मुख्य म्हणजे प्रश्नाचं सुरुवात